हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका माय बापे पिंड पाळियला माया जन्म मरण जाया संत संग त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न हे भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताचिया सरे चरणा संताचिया सरे चरणा संताचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू सद्गुरू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार सिया राम मैं सब जग जानी
टाळ वाजवा. सिया राम मैं सब जग जानी, राम सिया राम जय जय 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 राम. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या. ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली गाणे कावडी घेतली गाणे. मिळाली संत मांगी मिळाली संत मांगी मिळाली संत मारे मिळाली संत मारे. त्यांचे चरण रेणू वंदुरे चरण रेणू वंदुरे शिवनाम शीतळ मुखी सेविका पडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविका पडिया रे शिवनाम शिवमुख कापडिया रे शिवनाम शिवमुख कापडिया रे. या रे विठ्ठल 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 रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने संत भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने महंत गुरुवर्य भीमसिंह बाबांच्या कृपा आशीर्वादाने तसेच न्यायाचार्य न्यायशास्त्री श्री हरिभक्तीपरायण आपल्या संप्रदायाचं वैभव नामदेव महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या भागाचं वैभव आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तीपरायण तुकोबरायांच्या गाथ्याचे गाढे अभ्यासक ज्यांच्या तुकोबरायांच्या गाथेचं कितीतरी अनुष्ठानं झाली असे आमचे परममित्र गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण महादेव महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने तसेच गावकरी भजनी मंडळी गावकरी तरुण मंडळी या सर्वांच्या अथक परिश्रमाने आणि परिसरातील साधू संत भजनी मंडळी वारकरी मंडळी कीर्तनाला उपस्थित आज जे टाळ घेऊन उभे आहेत या सर्वांच्या सहकार्याने आपल्या नगरीमध्ये गेल्या 29 वर्षापासून चालत असलेला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवामध्ये आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आपल्या गावचे
सुपुत्र आहे का नाही, ज्यांचं नाव आहे अनिल सुराशे, बरोबर आहे, यांच्या तर्फे आणि प्रल्हादराव ढवळे यांच्या द्वारा जमलं ना आता, म्हणजे कोणालाच राग नये. अर्थात हे सगळं सप्ताह कमिटीनं बैठक बसून ठराव झाला तेव्हा अशा पद्धतीनं माझ्याकडे आजची 4थ्या दिवसाची सेवा आली. ऋणानुबंध तसेच अनेक वर्षाचे आहे, पण मध्ये जर इसकटल्यासारखं झालं आहे का नाही. तुम्हाला आमचं ध्यान व्हायनं ना, आम्हाला तर होतच नाही पहिलंच, असं तुम्ही म्हणाल बरं का. पण आज तुमच्या सगळ्याची जुने जे काही आपले मित्रमंडळी आहे, भाविक भक्त आहेत, या मूर्ती गावामध्ये मी बरेच कीर्तनं केले, बऱ्याचदा भजनाला आलो. आपल्या गावामधून आमच्या दिंडीमध्ये बरेच वारकरी येत होते. आता दिंडीच बंद पडली तर कनेक्शन तुटलं थोडं बरं का. महाराजांच्या आधिपत्याखाली व्यासपीठ चालक स्वतः महाराज आहेत. कितीतरी अनुष्ठानं झाले महाराजांची. महाराज पुढे बसलेले असल्यामुळं मला सुद्धा आज काय बोलावं काही कळेना झालं आहे बरं का. पण त्यांच्या पुढे आपल्याला जे येतं ते आज माझीसुद्धा परीक्षा आहे असं समजा. म्हणजे कीर्तन झाल्यावर मी महाराजाला विचारायचं काम नाही, महाराज सांगतील, निवाडा करतील. आज हे का नाही, आज सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 6 कडव्याचा अभंग आहे बरं का. या 6 कडव्याच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. या अभंगाचं ध्रुवपद आहे दुसरं चरण. बहुधा दुसरं चरण असतं, पण काही काही अभंगाचं पहिलंच असतं. कारण असा जे काही आपल्या संप्रदायाचे अधोरीव महाराज मंडळी आहे, यांनी बसून असा न्यायनिवाडा केला की ज्या कडव्यामध्ये काहीतरी गोष्ट असते, कथा असते, दृष्टांत असतो, असा दृष्टांताचं चरण ध्रुवपद होऊ शकत नाही. मग जिथे बघा तुम्ही जिथे दृष्टांत आला ते ध्रुवपद घेऊ देत नाहीत. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, त्याचं दुसरं चरण दृष्टांत आहे. राजयाची कामता काय भिक मागे. तुम्ही बघा कीर्तनाला जर हा अभंग घेतला तर पहिलं चरण त्याचं ध्रुवपद आहे, विठ्ठल. म्हणून आजच्या अभंगामध्ये ध्रुवपद मोठं गमतीदार आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, त्याच्यात सुद्धा दुसरं चरण ध्रुवपदामध्ये दृष्टांत आलेला आहे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, त्याही अभंगातलं पहिलं चरण हे ध्रुवपद आहे. पुन्हा मस्तकचरणी ठेवी तसे, सुरुवात काय त्याची, काय वानो आता नपुरे हे वाणे, त्याचंही ध्रुवपद पहिलं चरण आहे. पण आजच्या अभंगातलं दुसरं कडवं हे ध्रुवपद आहे आणि ते मोठं गमतीचं आहे बरं का. आता गंमत सांगतो त्यातली तुम्हाला. गंमत अशी आहे की सुरुवात करतानाच महाराज म्हणाले, अरे बाप रे बाप, संताचा महिमा आणि मी कसा बरं वर्णन करू, कारण तो इतका अवघड आहे वर्णन करायला, कोणाकोणाला जमत नाही. त्याच्यामध्ये आधी करून ब्रह्मदेवा सकट सगळ्या देवाला कोणालाही महिमा वर्णन करता येणार नाही. मग तरी महाराज का सांगायले, सगळ्या अभंगावर एकदा जर नजर टाकू गेलो आपण तर पहिल्या चरणापासून तर शेवटच्या चरणापर्यंत महाराजाने काय गायलंय त्याच्यात, तर संताचा महिमा. विठ्ठल महिमा गायला संताचाच, पण गाताना काय म्हणाले, अगोदर म्हणाले ध्रुवपद, म्हणजे ते आधी घेतलं तरी चालतं. ध्रुवपद हे मुख्य असतं आणि पूर्ण अभंग त्या ध्रुवपदाच्या भोवती फिरत असतो, आहे का. महाराजांनी संताचा महिमा गात असताना आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये
संताबरोबर तुलना करण्यासाठी 6 पदार्थ समोर मांडलेले आहेत. कधी कधी अभंगामध्ये 3च पदार्थ असतात, कधी कधी 4 असतात, हे का नाही. दृष्टांत 3 असतात आणि चौथ्या कडव्यामध्ये त्याचा इतिवृत्तांत असतो, सिद्धांत असतो, असे काही असतात. आजच्या अभंगामध्ये महाराजांनी 6 पदार्थ पुढे केलेले आहेत. हे बघा सज्जन मंडळी हो, संताबरोबर तुलना करण्यासाठी जगात अनेक पदार्थ आहेत. तुलना करण्यासाठी, संताबरोबर तुलना म्हणून करण्यासाठी तुकोबरायच्या अभंगगाथेमध्ये असंख्य पदार्थ आहेत. उदाहरण द्यायचं झालं, तुका म्हणे गुण चंदनाचे आई, तुका म्हणे गुण चंदनाचे आई, चंदनाचे गुण चंदनाचे ऐशा तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, संत जन अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, संत जन अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण संताचा महिमा महाराज सांगत असताना तुलनात्मक या कडव्यामध्ये महाराज म्हणतात, जसे चंदनामध्ये सद्गुण आहे तसे संतामध्ये सद्गुण आहेत. पण चंदनामध्ये सद्गुणाबरोबर दुर्गुणाची असू शकतो. तो आपला स्वतंत्र विषय ठरेल. चंदनामध्ये किती दुर्गुण आहेत, त्याच्यात गुण किती आहेत, अवगुण किती आहेत, तो वेगळा प्रसंग ठरेल. पण तिकडं खोलात जायचं नाही. जसे चंदनामध्ये गुण आहेत तैसे तुम्ही जगी संत जन. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी. चंदनामध्ये गुण आहेत पण अवगुण सुद्धा आहेत. पण संताजवळ मात्र पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण तसं पाहायला गेलं तर संताजवळ कितीही संशोधन करा, संताजवळ अवगुण पाहायला नाही. का? चला तुलसीदासजीला विचारू आपण. तुलसीदासजी म्हणतात, जय हनुमान ज्ञान गुण सागर. संत गुणाचं काय आहे? सागर आहेत महाराज. सागरात किती पाणी असेल बरं तुमच्या अंदाजानं? पाण्याचा अंत नाही. तसं संताजवळ गुणाचा अंत नाही. विठ्ठल एकदा तुकोबरायला देवानं विचारलं, महाराज तुम्ही संताची संगतीच वारंवार का मागता? कारण आता महाराज पुढे बसलेले आहेत म्हणून माझ्या ध्यानात आलं, गाथ्यामध्ये जास्तीत जास्त अभंग जेवढे मागणीपर आहेत त्याच्यात प्रत्येक अभंगात संत संगती देई चरण सेवा, संताच्या संगतीची मागणी आहे. मग देव भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा तुकोबरायला विचारतात की महाराज तुम्ही वेळोवेळी संताची संगती का मागता? महाराजांनी प्रतिप्रश्न देवाला विचारला, देवा
तुला तरी काय आवडतं बरं? वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिना, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैकुंठ सदा वैकुंठ सदा प्रमाण जास्त तर नाही व्हाले. नाही नाही तर काय काय बसलेले माणसं म्हणते कामून कामून मधोमध इवळत असते तरी ज्याला त्यातलं काही कळत नाही ते बरं का, बाकीचे सगळे नाही. जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने. आणि काही काही महाभाग असे आहेत महाराज वरच्या पट्टीतले, ते म्हणजे थांब अजून इवळी झाली नाही. ते पहिल्या चालीला काय म्हणते ते दोघ जण म्हणलेले इवळी. आता कायच करो बाबा, हे आनंद असतो महाराज. आणि काही काही मुद्दाम त्या चाली ऐकायला येऊन बसतात. आपला विषय असा चाललेला आहे की तुकोबाराय देवाला म्हणता देवा तू सुद्धा वैकुंठासारखं आपलं राहतं घर सोडून आलास आणि आमच्यासारख्याला चांगला पत्ता दिलास तो, की तुम्हाला जर मी सापडलोच नाही समजा तर तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा, माझे भक्त गाती जे हिरा का दिव्यासारखा उजेड करतो. अहो हिराच पाहिला नाही आम्ही तर. हिरा आपल्याला पाहायला मिळतो का? नाही, फक्त ऐकायला मिळतो. तेही तुकोबरायच्या गाथ्यात. हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता आपला विषय असा चालला होता. गोड प्रमाण दिलं महाराज बरं का. हिरा फक्त प्रमाणात ऐकायला मिळतो, बस लागू पुरता उतारा. पेपरावर सगळंच लिहायचं नसतं. जेवढं पाठी तेवढं लिहायचं म्हणले मग ते 3 तास जाते ना पेपराचे, त्याच्यातच खर्च होतो. हिरा फक्त गाथेमध्ये ऐकायला मिळतो. मग हिराही तेच काम करतो, दिवाही तेच काम करतो आणि सूर्य सुद्धा तेच काम करतो. मग म्हणले हे कोणते कोणते कधी कधी काम करतात ऐका. सूर्य दिवसभराच्या 24 तासातील कधी 11 तास, कधी 12 तास आणि कधी 13 तास प्रकाश देण्याचं सूर्य काम करतो. 12 महिन्याचं सांगायलो मी, अंदाजानं तुम्ही लावून घ्या. ते 12 महिन्यामध्ये हिवाळ्यामध्ये 11 तास, उन्हाळ्यामध्ये 2 महिने 12 तास, 2 महिने 13 तास, पावसाळ्यामध्ये सुरुवातीचे 2 महिने 13 तास आणि पुढचे 2 महिने 12 तास. असा सगळा प्रोग्राम आहे. 4 महिने 12 तास, 4 महिने 13 तास, 4 महिने 11 तास सूर्य प्रकाशित करण्याचं काम करतो. तुम्हाला आम्हाला सगळ्या जगाला तो दाखवतो. इच्छा नसली तरी दाखवतो आणि इच्छा असली तरी त्याच्या वेळेला तो उगवतो आणि काम करतो. चला, सूर्य नसल्यावर कोण जगाला प्रकाशित करतंय? आता आपलं कीर्तन अंधारात चाललंय का उजेडात? उजेडात. आता इथं उजेड कोण द्यायलंय? दिवा. यालाही दिवाच म्हणायचं. हा इलेक्ट्रॉनिक दिवा, लाईटवर चालणारा दिवा म्हणजे बल्ब, लाईट काय असेल. मग पूर्वीच्या काळामध्ये लाईट नव्हती
पूर्वीच्या काळात लाईट होती का? नाही. लाईटला किती वर्ष झाले असते? झाले असते 100-150. उगा अंदाजे मोघम तो आला हा ना, 100-150 झाले असते. 200 धरा, काय घ्यायचं का द्यायचं आपल्याला. 200 वर्षापूर्वी कशाचा उजेड करीत असतील लोक? तर तेलाचा दिवा होता. मग दिव्यापर्यंतच लिहायला पाहिजे होतं महाराजांनी हिरा कशाला मांडला पुढं? तर महाराजाला माहीत आहे त्या दिव्याचा शोध लागायच्या अगोदर आपल्या या भूमीवर रात्रीच्या प्रकाशामध्ये राजा रजवाड्याकडे हिरा घराच्या भिंतीमध्ये चिटकवलेला असायचा, भिंतीमध्ये लावलेला असायचा, असा आत घातलेला असायचा. आणि अंधार पडला, रात्र झाली की घराच्या बाहेर अंधार, पण घरात गेलं की असं मस्तपैकी दिवस मावळतीला जेवढा प्रकाश आता असतो की नाही तसा प्रकाश, मंद अंधकार आहे की नाही, अशा पद्धतीचा तो प्रकाश असायचा. आणि त्याच्यावर काम भागवायचं. म्हणले मग नुसता हिराच लिहावा ना महाराजांनी. दिवा नव्हता तेव्हा, पण दिवा तेव्हा बी होताच. जेव्हा हिरा सापडला त्याच्याही कैक वर्षांना अगोदर तेलाचा दिवा होता. मग तेलाचा दिवा बी कशाला लिहावं? तर म्हणले मोठ्या श्रीमंताकडं हिरे असतील आणि गोरगरिबाकडं दिवे असतील. पण ह्या तिघांनी मिळून काम एकच केलं की जे दिसणारं जगत आहे, जे या चक्षुरेंद्रियानं दिसणारं आहे, या चामडीच्या कातडीच्या डोळ्यानं दिसणार आहे, या डोळ्याला दिसणारं जगत या तिघांनी मिळून दाखवलं. काय नवले म्हणले? हे नसते तर, आता हे नसते तर म्हणायला आपल्याला जमणार नाही, कारण सूर्य अनंत काळाचा आहे आणि दिवाही बऱ्याच वर्षाचा आहे, हजारो वर्षाचा आहे. दिवाही आणि सूर्यही जर तेच काम करत असतील तर त्यात काय मोठेपण आहे? पण संताचं मोठेपण सांगताना महाराजांनी या वस्तूची तुलना संताबरोबर मांडून पाहिली. पण संताच्या एका कोपऱ्याला सुद्धा हे बसत नाहीत. का? तर सहजगत्या दिसणारं जगत हे तिन्ही पदार्थ दाखवतात, पण संत मात्र जे कशानंच दिसू शकत नाहीत ते दाखवणारे संत आहेत. अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शन, हो संतांची अदृश्य दर्शने, संतांची अदृश्य दर्शने. रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे. हो रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. त्यांचा महिमा काय वर्णनी पामर, त्यांचा महिमा काय वर्णनी पामर. हे रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. त्यांचा महिमा काय वर्णनी पामर, त्यांचा महिमा काय वर्णनी पामर. जी वस्तू या चक्षुरेंद्रियानं कधीच दिसणार नाही, जगाच्या अंतापर्यंत विचार केला तर जगाच्या अंतापर्यंत सांगत असताना वेदांत शास्त्र असं सांगतं की जे जे पदार्थ दिसणारे आहेत ते नष्ट होणारे आहेत. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनिचिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. आता याच्यात लय मोठी भानगड दडलेली आहे बरं का. जे दिसणारे पदार्थ आहेत ते एकतर खोटे आहे, पहिली गोष्ट. आता तुम्ही मृगजळ पाहिलं का कोणी? इथं बसलेल्यापैकी किती जणांना मृगजळ पाहिलं? हां, पोहरायला नसेल माहीत, पण सगळ्या शहाण्या माणसाला माहीत आहे. मृगजळ म्हणजे दिसाय पुरतं असतं. बरं खोटं का खरं?
खोटं. ज्ञानोबराय म्हणतात, तरावया मृगजळाची गंगा, डोनी लागी धावता दांगा, माझी बुडी जे साच पैगा, ओहळे जेवी. हा दृष्टांत सगळ्याला कळायसारखा नाही बरं का. अशी गंमत झाली. एकदा म्हणले एक माणूस झोपी गेला आणि झोपी गेल्यावर त्याला पडलं स्वप्न. स्वप्न पडलं, धो धो पाऊस पडला. आता पाऊस खरा का खोटा? इकडं खोटा. कस काय खोटा म्हणले तुम्ही? स्वप्नातला पाऊस ना, बरोबर आहे. स्वप्नातला म्हणल्यावर निखुळी खोटा. इथं ज्ञानोबारायनं सुद्धा तीच मेघ ठोकली. हे जे दिसणारे पदार्थ आहेत ते स्वप्नातले मृगजळ आहे म्हणले. स्वप्नात मृगजळ दिसे साचपणाईसे, खोटियाचे पिसे फोडी, खोटियाचे पिसे मृगजळ दिसे साचपणाईसे, खोटियाचे पिसे भागवत महाराजांनी एक दृष्टांत दिला आणि त्याच्या अगोदर मी एक दिला. स्वप्न खोटं. किती खोटं? स्वप्नाचं खोटेपण तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहीत आहे. एक माणूस म्हणला, कसं म्हणता स्वप्न खोटं? नवीनच लग्न झालं एक माणूस, पूर्वीच्या काळामधला दृष्टांत आहे, जरा जुना आहे आणि जुन्या स्मृतीला उजाळा मिळेल इथं बसलेल्या माणसापैकी. जुन्या काळामध्ये खळे असायचे बरं का. आता मला वाटतं हे पोरायला सांगायची गरज आहे, कारण त्याला माहीतच नाही. खळं म्हणल्यावर त्याच्या एकच ध्यानात, एक मिशन येत आहे, इकून तिकडं तिकून इकडं नुसतं मिरतं, बधा 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 झालं खळं. आणि त्याला विचारा तुम्ही, पूर्वीच्या काळात अशी मळण धरायचे, मळण गाठायचे. गाठायचे कशाला गाठायचे? खुरातायचे. खुरातायचं काय? त्याच्यावर कचरा काढी बनग्या टाकायचे, असं ते आपल्याला. पण जुन्या काळामध्ये हे सगळं होतं आणि चांगलं होतं ते. मग ते ज्वारी काढायला याच्या अगोदर जेव्हा ज्वारीचे दाणे ते गोंड फुगलं, कंसामध्ये दाणे भरायला लागले की पाखरं राखण्यासाठी मळे करायचे. एक मुलगा, बापानं सांगितलं आज खोतकर लग्नाला गेले होते दिवसभर, आणि तो म्हणलं मग का मी गेलो नव्हतो का? मी बी गेलो होतो लग्नाला, मित्राचंच लग्न होतं. आणि याच्या गावातल्या खोतकरानं खोती घेतली. मग दिवसभरात ज्वारी काढणारी माणसं पण आज काढली नव्हती, आणि ज्वारी काढणं झाली होती, मुडा लावला होता, खुडून सगळं गंजी झाकून टाकली होती आणि लग्नाला गेले. संध्याकाळी बाप म्हणला, हे बघ तिथं मळा केलेला आहे, मस्त मळ्यावर जाऊन झोपायचं बरं का. पहिला आधी ध्यानात ठेवा, कोण कोण म्हणलं स्वप्न खोटं आहे? तुम्ही नाही म्हणले? तुम्ही म्हणले. पुन्हा इकडं कोण म्हणलं? तुम्ही पक्क राहा बरं का. स्वप्न खोटं म्हणायले नाही, आपल्याला खरं करून दाखवायचं. आणि मग गेलं पोरगं मळ्यावर जाऊन झोपलं. आता तुम्ही सांगा, ते दिवसभर त्या डीजा पुढं नाचलेलं, आवाज वाढव तुझ्या आईची शपथ. आता मग ते कसं काय काय करू करू नाचलं ते काय तुम्हाला सांगायचं काम नाही. सगळं तुमच्या ध्यानात आलं. असे बोटं केल्यावर तर सगळा डीजाच ध्यानात आला. दिवसभर नाचल्यावर बापानं सांगितलं म्हणून बळजबरीनं मळ्यावर झोपायला गेलं. आणि जसं पडलं बेजार झालेलं महाराज, नख शिखांत सगळं अंग हे झालेलं होतं, बेजार झालेलं. गेलं की गोदड्या पांघरल्यानं जसं झोपलं म्हणतात, 15 मिनटात त्याला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याचंच झालं लग्न. नाचल्यामुळं लग्न झालं. लग्न झाल्यावर मग आता आधुनिकतेचा माणूस सगळा, अलीकडचा काळ. अगदी कोणी बी लग्न झालं की बायको नवऱ्याला म्हणते, होय हो काय तो
तुम्ही बी ते लोकासारखंच राबायला लागले वावरात, चला मुंबईला. गेली ना बाई घेऊन मुंबईला पोराला. आता मुंबईला स्वप्नात बरं का, पण सगळं तुम्ही जागे येत ना अजून. मग गेली बायको मुंबईला घेऊन, आणि मुंबईत गेल्यावर बाई नवरा बायको दोघं हापकले. म्हणले काय गर्दी आहे बाबा, बचा बचा माणसंच मुंबईमध्ये सगळे, लयच माणसं महाराज. एवढाच ताळ महादेव महाराजांनी पाहिलेलं आहे, एवढाच ताळ, मुंडकं लागू नाही फक्त, इथं ताळ पुन्हा सलाप, आणि त्याच्यावर एक कुटुंब, 10 बायदायची खोली, कॉट टाकलेला, जेवाय पुरतीच सांग. काय कमाल आहे. नवरा बायकोच्या गप्पा चालल्या, शिराळ गप्पा कळतात, आथुरणार पळड्या पळड्या. होय हो, जर देवा धर्म एखादं लेकरू झालं तर कुठंच झोपन. नवरा म्हणला अगं होऊ तर दे, आणि त्याला काय लागतंय, जरशिक तू मागं सरक, जरसक मी मागं सरतो, बघ किती जागा झाली, आणि इथं झोपन. बरं बायकोनं इतक्यावर थांबाव का नाही. बरं बायको म्हणली देवास करणं, जर देवानं दुसरं दिलं तर कुठंच झोपन. त्याला काय लागतंय म्हणला, जरशिक तू अजून मागं सरक. नारायण महाराज ती होती का मागं सरकायला. मग कोण होतं ते, तो जिला म्हणत होता मागं सरक. ज्ञानोबारायनं मोठी जादू केली. दृष्टांत 6 ओव्यात लिहिला. माऊली म्हणतात, झोपी गेलेल्याला जे जे पदार्थ भासले ते पदार्थ कोण झालं होतं, कोण झालं होतं, तोच झाला होता. जो झोपला तोच सगळ्या पदार्थाचं रूप घेतो. राजा संकटात सापडला, पलंगावर झोपला, परचक्र आलं पण स्वप्नात, आणि मोठ्यानं ओरडला, धावा धावा. सगळं गाव आलं महाराज. अरे जीवाला जीव देणारा राजा आपला बापासारखा, लेकरासारखं जगवतो आपल्याला. धावत आले लोक स्वप्नात. बरं तलवारी घेऊन आले, तलवारी घेऊन आली. माऊलीनं लिहिलंय. आता तलवारी घेऊन आल्यावर परचक्र जे होतं राजाचं आलेलं, 10-5 सैनिक होते, हे सगळं गावच तुटून पडलं महाराज. कोणाच्या हातात रुमण्या सगट म्हणा, हो घाबरून गेलं ते परचक्र स्वप्नात. बरं का पण. आणि मग राजा जागा झाला, आणि राजा विचार करायला बसल्या बसल्या. आता माऊलीच्या ओव्या ऐका. स्वप्नीची ते विचित्र सेना कोण झालं होतं, सांगा सांगा. सोपं सांगायला तुम्हाला अवघड, मलाच येत नाही तर तुम्हाला काय सांग. होय, स्वप्नातलं सैन्य खरं का खोटं, खोटं. पण जागा झाल्यावर राजा विचार करायला कमाल आहे. खोटं कसं, परचक्र आलं होतं राहून ते पळून लावलं. बर मग खरं का, खरं तर वाटाच ना. मग खरं वाटानं मग होतं दिसलं तर कसं. म्हणजे याचा अर्थ स्वप्नातले जे जे पदार्थ दिसतात ते पदार्थ मीच झालो होतो, असा त्याला जाग झाल्यावर बोध झाला. जाग झाल्यावर वा वा पाहता पाहिले
प्रमाण बरं का. ज्ञानोबरायचं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, जर खरा विचार केला तर स्वप्नातले सगळे पदार्थ खोटे. पण खोटे कधी? बाबा तुम्ही मस्त प्रमाण दिलं बरं का. पेटी मास्तर, स्वप्नातले पदार्थ स्वप्नात खोटे का जाग झाल्यावर खोटे? अहो त्याचं प्रमाण ऐकल्यावर तर म्हणा ना, जाग झाल्यावर खोटे. स्वप्नीचे चेईले जाईल रया. स्वप्नातलं जाग झालं की सगळं निघून जातं, नष्ट होतं किंवा ते खोटं सिद्ध होतं. स्वप्नात खोटं वाटतं का जाग झाल्यावर खोटं वाटतं? सोपं आहे का जड चाललं जरा? नाही. हां सोपंच आहे. स्वप्न जाग झाल्यावर खोटं वाटतं. जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत ते सगळं खरं वाटतं. एक माणूस झोपलेला होता आणि त्याला स्वप्न पडलं पहाटे सकाळच्या प्रहरी, आणि धाराढूर मोठ्यानं घोरू घोरू पडलाय बिचारा. आणि स्वप्नात तो काय पाहत होता? त्याला 5 कोटीची लॉटरी लागली बरं का. घाबरताना नाही तर बरं का. 5 कोटीची लॉटरी लागली आणि तो असा मोठ्यानं उड्या मारीन सांगत होता लोकाला, अय राम भाऊ, तो कधी तो बापानं पाहिले का 5 कोटी रुपये? पठ्याला लॉटरी लागली. असा ते स्वप्नात चालू होतं त्याचं. आणि बायकोला वाटलं कवरेज झोपतीत मला काय माहीत, यायच्याशिवाय मसाला दूध काढू देत नाही. मग तिनं गोधड्याला झटका मारला. महाराज ते जसं जाग झालं ना महाराज, असा रागवलं म्हणला चांडाळणी, अगं 5 कोटीची लॉटरी लागली होती, तो हा बापाचं काय दुखू लागलं का? पैसे मोजित होतो बाई, कधी पाहिले तो ह्या आयुष्यात पैसे? 5 कोटी रुपये. आणि त्या दिवशी 2000च्या नोटा बंद झालेल्या नव्हत्या, सगळ्या गुलाबी नोटा. राव बायकोला म्हणाल तो चांडाळणी, तुला काही अक्कल बिकल? तो आता नाही आणले कधी. मला अचानक धन लाभ झाला होता, पण बायको विचार सागराला जात होती महाराज. बायको लय हुशार, तिला माहित होतं हे खटका हे महाराजांनी दाबलेला. स्वप्नीचे चेईले जाईल. ती म्हणली थांबा थांबा थांबा, किती नोटा मोजल्या होत्या? म्हणला एकच शेवटचं बंडल राहिलं होतं. मग बायको म्हणली मोजलेल्या कुठं ठुल्या? लय हुशार, विचारसागर ऐकणारे माणसं लय हुशार. कुठं आहेत मोज? ते म्हणला काय सांगा, शेवटचं बंडल मोजल्यावर तुला दाखिलं असते पैसे. ती म्हणली नका लय सांगू शहाणपणा. स्वप्नीचे चेईले, स्वप्नातलं काही खरं नसतं. आपला दृष्टांत राहिला बरं का, तुमच्या तरी ध्यानात ठेवा. मग बायकोला म्हणायला लागला तो नारायण महाराज. बायकोला काय म्हणला? थोडी मागे सरक, दुसरं बी लेकरू झोपण मध्ये. ती तर नव्हतीच, आपला विषय इथपर्यंत आलता. मग हेच बायको, हेच सगळं, हेच लेकरू, हेच सगळं, ते गादी पलंग क्वाट मुंबई सगळं हात झाला होता. बायकोला म्हणला थोडं पुढं पलीकडं सरक. मी थोडा मागं सरकतो ना असं म्हणायला गेला नारायण महाराज. 22 फुटाचा मळा होता. हे किती फुटे? हे किती फुटे? नाही 20-22 असं नाही, हे मधलं संपा 17-18 तर नक्की आहे. 22 फुटाचा मळा होता, ज्वारीच्या वरी असतो ना तो. हो. आणि मळ्याहून जसा पडला वरून खाली, तर ते चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग सकाळी बांधूनच आणला महाराज, थोबाडा सगट. कोणाला तो बापाला तो ओळखूच आहे ना. हे कोण? म्हणले तुमचे चिरंजीव. कसं काय झालं? म्हणले वरून पडले. वरून? हा मळ्याहून. आणि हे पडला का? तुम्ही म्हणता इतकं लागलं कसं? इळेनं ज्वारी काढलेली. सगळे धसकटच. अरे बापरे. भीष्माचार्य शरपंजरी पडले. सकाळच्याला भीष्माचार्य घरी आणले, दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणला कोणी मारलं? ते म्हणला ते विचारूच नका. खरं सांगितलं तर तुम्ही तुमच्यापाशी माझा इलाज करणार नाही. डॉक्टर बाराळ्याकडे नेतात डायरेक्ट. कारण एक गेलं म्हणते नाही माथा सरकला याचं. हा कोणी पाळलं? नसलेल्या बायकोनं का लग्न तर झालंच नव्हतं ना. आणि बायकोनं ढकलून दिलं म्हणल्यावर लोक म्हणले असते काय भानगडे वयाचं लग्न झालं नाही. म्हणजे स्वप्न खोटं आहे, पण कधी खोटं आहे? जाग झाल्यावर खोटं आहे. स्वप्न खोटंच आहे.
आणि स्वप्नात पाऊस पडलेला किती खोटा बापा, त्याला तर मिळच नाही, इतका खोटा. आता माऊलीचा उदाहरण सांगतो. माऊली म्हणतात स्वप्नी काय, तडावया मृगजळाची गंगा. बऱ्याच जणांचे हे डोक्यावर होऊन जाईल, पण सांगतो मी, तानू सांगतो. मृगजळ खोटं. मृगजळ तर मगाशी सांगितलं तुम्ही भागवत महाराजांनी की मृगजळ दिसतंय पाण्यासारखं, पण ते खोटियाचे अशा उरफोडी. मृगजळ खोटं, पण खोटं मृगजळ तरून जाण्यासाठी नाव आणायसाठी एक माणूस पळत गेला आणि खरा पाऊस पडून वघळ होती माझा, ते त्या वघळीत वाहून गेला. तरावया मृगजळाची गंगा, दोन्ही लागी धावता दांगा. म्हणजे वनात माझी बुडी जे साच पैगा ओहळे जेवी. एखाद्या वघळीमध्ये बुडून जावं, मरावं, तशी घटका आहे, तशी गोष्ट आहे की मृगजळ खोटं आहे. म्हणजे दिसणारं जगत इतकं खोटं आहे. मग दिसणारं जगत जर खोटं असेल तर या रवीनं, दिव्यानं, हिऱ्यानं दाखवलेलं जगत आपल्या काहीच काळी मात्र फायद्याचं नाही. मग संत काय दाखवतात? जो परमात्मा या चक्षुरेंद्रियानं दिसत नाही, या साध्या डोळ्यानं दिसत नाही, तो परमार्थ दाखवतात. कसा काय दाखवतील? प्रश्नचिन्ह उभं राहील. कारण मी दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या. दिसणारं जगत नाचणारं आहे. जर दाखवता म्हणता तर दाखवता तर ते बी भामटाचं असेल. कसं काय दाखवतात? ऐका कसे दाखवतात. संत तुम्हालाच देवपदावर आरूढ करतात. आता राहिलं का काही शिल्लक? संत तुम्हालाच म्हणतात अरे तुम्हीच देव आहे. देवची बरे, 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 कामने खरे तुडे, कामने खरे तुमी, कामने खरे तुम्ही, कामने खरे तुम्ही, कामने खरे तुम्ही, दुगा म्हणे खरे तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतायत तुम्ही देवच आहात. पण आमची भानगड अशी झाली महाराज, आम्हाला जर कोणी मूर्ख म्हणलं तर झटकन पटत आहे. मूर्ख. एका गावात एका माणसाला सर गावच मूर्ख म्हणायचं. ते म्हणला काय करावं गड्या ह्या गावाच्या, म्हणला शिव्या वळल्या 2-4 म्हणला गावच सोडायचं म्हणलं आपल्याला. आमचे रामेश्वर महाराज भेटले, त्याला म्हणले अरे नको सोडू गाव, गाव चांगलं असतं बाबा. ते म्हणला अरे एक माणूस धड बोला ना, सर लोक मूर्खच म्हणाले. मला म्हणावं मूर्ख, सोड बाबा. गाव सोडून बाय 5-50 किलोमीटरवर गेला. सकाळपासून चलत होता. लांब जायचं म्हणलं, ह्याला थोबाड दाखायचं नाही. आणि 50 किलोमीटरवर गेल्यावर त्याला आली लघुशंका. मग लघुशंकेला बसताना काही विचार करून बसावं का नाही बरं? लांब लिंबाखाली बाया खुरपीत होत्या, लांब होते त्या, पण तिकडं तोंड करून बसला. आणि मागून एक मोटरसायकल स्वारा आला. माणूस काय मूर्ख आहे म्हणला गडे हो. त्यानं जरा गाडी दांडाळली म्हणजे पळली आणि तिथं आणून उभी केली. मै म्हणला तुला काही अक्कल आहे का? काय झालो? मूर्ख आहेस का काय? म्हणला काय झालो? तुम्ही कसं ओळखीलं? म्हणला बुटं काढा आधी, बुटं काढा. तो म्हणला अवघडच झालं, बुटं काढा, तुमचं दर्शन घ्यायचं म्हणला. अरे राव 50 किलोमीटर आलो, कसं ओळखलं तुम्ही? मला सर गा मूर्ख म्हणत होत. तो म्हणला त्याला काय तो नावावर तो कपाळावर पाठी थोडी. म्हणला तू कृती मूर्खपणा. म्हणजे मूर्ख म्हणलं तर पटेल, गाढव म्हणलं तर पटेल, पण संत म्हणतात तुम्ही देव आहात, अजिबात पटत नाही. खंत व्यक्त केली संत मीराबाईनं. मीराबाई म्हणतायत
पानी मोमी न पियासी मोहे सुन सुनावत हासी पानी मोमी न पियासी मोहे सुन सुनावत हासी पानी मोहे सुन सुनावत हासी पानी आत्मज्ञान बिना नर भटके आत्मज्ञान बिना नर भटके कहाँ मथुरा कहाँ काशी कहाँ मथुरा कहाँ काशी पानी मोमी न पियासी मोहे सुन सुनावत हासी पानी मोमी न पियासी मोहे सुन सुनावत हासी हे पानी मोमी न पियासी हासी पानी मोमी न इकडे लक्ष द्यायचं नाही तर जमतंय इकडे लक्ष द्यायला की वाटतं हुकत आहे का काय बापा आणि जिथं हुकत का वाटलं तिथं हुकतच दणकावून म्हणायचं नाही नाही काय नाही कळत कोणाला असं समजू नका असं म्हणायचं मला कोणाला काही कळत नाही बापा आपले अण्णा होते ना जगन्नाथ अण्णा एक कोटी करायची कोटी म्हणजे एक विनोद बरं का ते म्हणायचे ह्या लोकाला काही कळत नाही असं कोण्या महाराजांना म्हणायचं नाही कारण ज्ञानोबाराने याला उपमा काय दिली प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती भगवान शंकर आहात आणि यांना काहीच कळत नाही असं आपण कसं काय म्हणायचं मग हे जाणकार असतात हे तज्ज्ञ असतात नवे हे प्रकांड पंडित असतात अण्णा सांगायचे विनोद होता अण्णाचा की बसलेल्या काही मंडळीच्या ग्रंथच्या ग्रंथ पाठ असतात ग्रंथ असतात महाराज जसे आपले महादेव महाराज गाथ्याचा सेवा करून आखा गाथा मुखोद्गत आखा ग्रंथ पाठ असतो बसणाराच्या चला पुढे आणि टाळकरी असतात की नाही टाळकऱ्याला पुऱ्या गाथ्याहून गरज नाही अभंग पाठ नामदेवाचा अभंग मीराबाईचा अभंग जनाबाईचा अभंग गोरोबा काकाचा अभंग हे का नाही असे अभंग पाठ आणि महाराजाला अभंगावून काय घेणं कीर्तनकार महाराजाला कडवे लागते अभंग नाही आखा अभंग कोणी पाठ करायचा 6 12 कडव्याचा 13 कडव्याचा वासुदेव माऊलीचा कवा पाठ हो त्यो 100 कडव्याचा अभंग पांडुरंगा करू प्रथम नमन कवा पाठ होईन त्यो मग ते नकोच एकच प्रमाण आपलं पांडुरंगा करू बस लय तर लय दुसरं चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार झालं काम आमचं म्हणजे ग्रंथच्या ग्रंथपाठ बसणाऱ्याच्या अभंगाच्या अभंग पाठ टाळकऱ्याच्या आणि कीर्तनकाराच्या कडवेच्या कडवे पाठ आलं इथपर्यंत आता पुढं ऐकायसारखं आहे यातलं काहीच ज्याला जमलं नाही ते दिंडी मालक म्हणजे दिंडीवाल्याला कशाचीच घेणं देणं नाही विठ्ठल विठ्ठल आपला विषय असा चालला होता काय मीराबाईचे बोल आहेत महाराज आत्मज्ञान बिना नर भटके आणि मग संत काय दाखवतात तर अदृश्य वस्तू दाखवतायत अदृश्य आहे जगामध्ये फक्त परमात्मा अदृश्य वस्तू अनेक असतील पण त्याच्याशी तुलना परमात्म्याची होऊ शकत नाही वारा अदृश्य आहे वारा दिसतो का आकाश दिसतं का
नाही, वारा दिसत नाही पण आकाश दिसतं. आकाशाचा अनुभव घेता येतो का? नाही, अतिशय व्यापक आहे. मग आकाशासारखा भगवान आहे. हाय तुकोबरायचं प्रमाण आहे की नाही? तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जसं आकाश कुठं नाही तसा परमात्मा कुठे नाही. विठ्ठल म्हणून परमात्म्याच्या अदृश्यचं दर्शन होईल एवढ्यावरून सांगता येत नाही. पण संत तुमच्यातला देव दाखवतात, तुमच्यातला देव दाखवतात. अरे येड्या, येडी हळद आणि कालवनाचा नाश. कुठं फिरायला लागली बावळटवानी? संतांनी समाजाला जागं केलं. संतांनी समाजातला देव त्यांना दाखवला. संतांनी ज्याचा त्याच्यातला देव दाखवला आहे की नाही? संत तुकोबाराय असतील, संत मीराबाई असतील, संत शेना महाराज असतील, संत कबीर महाराज असतील. कबीराचं एक पद म्हणून दाखवतो तुम्हाला. कबीर महाराज म्हणतात, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे रे बंदे, ना मैं जप में ना मैं तप में, ना काशी कैलाश में, ना मैं क्रिया कर्म में रहता, मैं तो हूँ विश्वास में, मोको कहा ढूंढे रे बंदे. विठ्ठल असा अदृश्य असलेला परमात्मा कधी कोणाला दिसला नसेल, पण संतांनी सगळ्या जगाला देव दाखवला. तोही अदृश्य स्वरूपातला देव सगळ्या संतांनी या घटकेची लिखाण केलेलं आहे. हा क्षण सगळ्या संतांनी रेखाटलेला आहे आपापल्या भाषेमध्ये. तुकोबरायनं सांगितलं, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभा घ्या संता तुझा नाही अनिक मागुता गा. 3 पदार्थाचा आपण मांडलेले आहे सुरुवातीच्या चरणामध्ये. 3 पदार्थ काय करतात तर दृश्य जगताला दाखवतात. मात्र संताची कृती मात्र या तिघापेक्षा वेगळी आहे. ती जगाला अनभिज्ञ असेल पण आम्हाला माहीत आहे. आणि ती कृती म्हणजे संतांनी अदृश्य परमात्मा जगताच्या दृष्टोन्मुख करून दिला. म्हणून संत जगातले थोर आहेत. विठ्ठल त्रिगुण तो काढी संत संग, त्रिगुण तो काढी संत संग, त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर, त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर. त्रिगुण तो काढी संत संग, त्रिगुण संत संग, त्यांचा महिमा तिसऱ्या कडव्यामध्ये चौथी वस्तू आलेली आहे. चंदन तुलना करण्यासाठी दिसायला चांगलं असेल पण चंदनामध्ये एक मोठा दुर्गुण याच्या अभंगामध्ये या कडव्यामध्ये आलेला आहे. महाराज म्हणतात चंदन शीतळ करतो पण संत त्याही पेक्षा मजल पुढे आहे संताची. का अंग तापतंय तर शरीरामध्ये आमच्या त्रिगुण आहेत. त्रिगुण आहेत. कधी
सत्वगुण, कधी रजोगुण, कधी तमोगुण बाहेर पडेल सांगता येत नाही. आणि तमोगुणामुळे शरीर पुन्हा पुन्हा तापत आहे. खरा डॉक्टर कारणावर गोळ्या देतो, लक्षणावर नाही. कशामुळं असं व्हायलंय त्याचं बटन दाबतो तो डॉक्टर, तो खरा. तसं संत काय करतात तर त्रिगुणच काढून टाकतात. आता गणित असं आहे, त्रिगुण काढून टाकल्यावर माणूस जगतच नाही. ही तर संताची खुबी आहे. त्रिगुण तर काढतात पण माणसाला जगवतात, त्याला सुदृढ बनवतात आणि त्याला कायमचा तंदुरुस्त बनवतात. हा चंदनातला गुण आहे. पण तो संतांनी अंगीकारल्यामुळे संत त्याहीपेक्षा पुढे जात आहेत. आता पुढे प्रमाण घेऊ नका, आपला वेळ संपला बरं का महाराज. 5 मिनिटात संपवतो. कारण काही माणसं मला आता घड्याळ दाखवायला लागले. एका गावात महाराज लांब कीर्तन होतं माझं आणि कीर्तन चांगलं रंगलं पहा. पण एक माणूस त्या गावातला जरा आडमुठ म्हणा कसा म्हणा पण हे टपू काठी घेऊन भोवतालून फिरू लागला. म्हणलं कीर्तन तर चांगलं रंगलं म्हणालेत लोक. आणि ते म्हणलं का तुम्ही तुमचं चालू द्या म्हणला, तुम्हाला नाही तुम्हाला. मी म्हणलं अरे कसं चालू द्या, काठी आदळायला पुन्हा असं कधी मध्ये आपटी खाली. कसं काय झालं, नाही 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 तुम्हाला काय नाही. हा म्हणलं कोणाला, तुमची तारीख कोणी घेतली सऱ्या तवाचं याची तारीख कोणी घ्यायला, कीर्तन दिलं का नाही कोणी. डखाळ्यावानी करायला लागले. 11 वाजले तरी बी 5 मिनिटात आटपितो बरं का. काय असतं पहा, संताची तुलना करताना 6 पदार्थ मांडले. त्या 6 पदार्थामध्ये पहिल्या चरणात 3, तिसऱ्या चरणात 1 चंदन, चौथ्या चरणामध्ये 1 मायबाप. मायबाप मिळून मायबाप थांबा थांबा अण्णा थांबा 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 थांबा. मायबाप पाळी येले माया, ओ माय बापे पिंड पाळी येले माया, ओ माय बाप पिंड पाळी येले माया. मरताये संत संग, जन्म मरण जाये संत संग, त्यांचा महिमा काय वरुणी पाय, त्यांचा महिमा काय वरुणी पामर, वरुणी पामर. माय बाप लेकराला मोठं करतात, कबूल आहे, सगळी गोष्ट खरी आहे. पण मोठं झालेलं लेकरू जेव्हा मायबापाच्या डोळ्यासमोर त्याच्यावर काळ झडप घालतो तेव्हा मायबाप सोडवित नाहीत. महाराज एक अभंग आहे महाराजाचा, आता प्रमाणाला आपल्याकडं सोडविना तेव्हा मायबाप, काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. प्रसिद्ध इतिहास सगळ्याला माहीत आहे. नवनाथ नावाच्या ग्रंथामध्ये राजा गोपीचंदाची कथा आलेली आहे. त्याच्या आईचं नाव आहे मैनावती. राजा गोपीचंद असा चौकामध्ये आंघोळीला बसल्या. राजा आंघोळीला बसला तर अनेक वाद्य वाजवत असतात. अनेक स्त्रिया दासी, कोणी अंगाला चोळतंय, कोणी साबण लावतंय, कोणी पाणी टाकतंय, कोणी गार पाणी, कोणी गरम पाणी. राजाची आंघोळ चाललेली आहे. आईनं काय वाजायला म्हणून चौकाकडे येऊन पाहिलं. माडीवर बसलेली झोपलेली माता मैनावती. तिनं पाहिलं आणि पाहिल्यावर तिला आठवलं त्याचे वडील, म्हणजे आपले पती आठवले की इतकाच भारी माझा नवरा दिसत होता, इतका गोंडच दिसत होता, इतका गोरागोंटा होता, पण काळाने सोडलं नाही त्याला. काळ जेव्हा येतो तेव्हा कोणी सोडू शकत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणे, असं तिला म्हणणं आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं बाहेर. येतंय, स्वाभाविक आहे. माणसापेक्षा बायाच्या तर लवकर डोळ्यात पाणी येतं महाराज. बाई म्हणणं डोळ्याला पाणी येणार, ऐका नाही. 2 थेंब डोळ्यातून बाहेर पडले आणि डायरेक्ट राजाच्या अंगावर पडले. राजा म्हणला हे अश्रू कोणाचे, म्हणून राजानं वर पाहिलं तर आई डोळे पुशीत होती.
आंघोळ झाली, राजानं गडबडीनं कपडे परिधान केले. आई काय झालं तुला, कोणी वाकड्यात बोललं? काय झालं असेल सांग. अरे कोणाची टप्पर आहे तुझ्या आईला वाकडं बोलायची? म्हणलं मग रडायलीस का, तुला कशाचं दुःख? म्हणलं काय नाही रे बाळा, तुझ्याकडे पाहून मला तुझ्या वडिलाची आठवण झाली फक्त. म्हणले मग आठवण झाली आणि रडायचा काय समज? नाही 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 नाही, इतकाच गोंडस तुझा बाप दिसत होता, पण काळानं नेलं त्याला, तू सुद्धा एक दिवस जाशील. मग राजा म्हणतो मग त्यात काय अवघड आहे? अगं सगळ्यालाच एक दिवस मरायचं आहे आणि त्याला काय रडायचं? सगळ्याला मरावं लागेल देहधारी जीवाला. मग राजानं तसं बोलल्यावर आईनं सांगितलं, बाळा याच्यातून सुटका करणारी एक जात आहे, याच्यातून सुटका करणारा एक संप्रदाय आहे, याच्यातून सुटका एकच माणूस सोडू शकतो, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी. सद्गुरूला शरण गेल्यावर काय होईल आई? जन्म मरणातून ते दूर करतील. म्हणून जन्म मरण जाया संत संग. 4 कडवे झाले आहे का नाही? 5 व्यक्तिरेखा आपल्याला ज्या समोर मांडल्या होत्या त्या झाल्या. आता एक 6वी व्यक्तिरेखा राहिली. आता प्रमाण देऊ नका. जेवण भोजन, तुम्ही आम्ही जे जेवण करतो हे जेवण जर आपली भूक भागवत असं म्हणावं तर रोज भूक लागली असती का? रोज किती बार खाता तुम्ही नरोडे महाराज? 3 वेळा. 3 वेळा. मग अन्न भूक घालवतंय का भूक वाढवतंय काय कळत तुम्हाला? आहे का नाही? आता हे म्हातारी माणसं आहेत. आता हे बाबा, किती वय आहे तुमचं? इथे एवढंच पोट आहे बाबाचं, पण 2 ट्रक माल खाल्ला ह्या पोटाने. 2 ट्रक माल खाल्ला तरी अजून भूक लागतीच. म्हणलं काय पोट आहे का अक्कलकोट? त्याला हसू नका. हे सगळ्याचं उदाहरण सांगितलं, फक्त त्याच्यावर घालून सांगितलं. त्यांना राग येणार नाही म्हणून त्यांच्यावर घातलं. हे काय? अरे एवढंसं पोट, पण म्हणले भरतंय. तू का म्हणे पोते देवे भरले नोहेर ते संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत असं जेवाला जेवण देतात की एकदा ते खाल्लं की पुन्हा भूक लागणार नाही. हो, काय म्हणतात महाराज? संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न हे भूक निवारण. आपला जो 6वा पदार्थ आहे ते आहे मिष्टान्न. मिष्टान्न किती खा, रोज भूक लागणार. जास्त जर खाल्लं साखरेचं खाणार. पूर्वीची म्हण होती त्याला देव देणार, आता मन बदलली. साखरेचे खाणार त्याला नक्की मधुमेह होणार. म्हणून मिष्टान्न हे भूक निवारण नाही, मिष्टान्न हे रोगाला आमंत्रण देणार आहे. पण संतांनी आमच्यासाठी जे लिहून ठेवलं आहे ते जर अन्न आम्ही खाल्लं तर महाराज जीव असा तृप्त होईल. जन्म मरणाचंच नाही तर जन्म जन्मांतरातलं दुःख जीवाच्या पाठीमागं लागलेलं, आधिदैविक असेल, आधिभौतिक असेल, आध्यात्मिक असेल, या सगळ्या दुःखाचा बिनबोभाट प्रपंच निवारून टाकतात ते संत आहेत. म्हणून संतांच्या वचने वारे जन्म दुःख. संतांचे वचन जर आपण अंगीकारले, अशा संतांची भेट महाराज आता दुर्मिळ झाली. हो, महाराज म्हणतात असे संत आता भेटत नाहीत. मग कलियुगात कोणते संत? हो, पोटासाठी संत झाले कलित बहुत. कमी झालं ते. पोटासाठी सगळेच आता संताचा धंदा करायला लागले. कोणाला संत म्हणावं काही कळायला मार्ग राहिला नाही. संतासारखे संत लय मोठे, जीव लय देव देव करायला लागला की लोक त्याला संतच म्हणायले डायरेक्ट. हे आपल्या महाराष्ट्रातलं सोडा, पण महाराष्ट्र ओलांडला का पूज्य संत. आता तुम्हाला माहिती आहे, आता ते पूज्य संत आता जेलमध्ये आहेत. कशाचे संत महाराज? आता संत कोणी राहिलं नाही. आमचे एक चुलत भाऊ होते, ते एक म्हणायचे, ते काय मन नाही देवधर्मातलं नाही कशातलंच नाही. ते म्हणायचे अच्छे साधू चले गए रह गए चपाती चोर. कुठून म्हणत आणलं होतं त्यानं पाठ करून काय माहीत, पण खरे साधू राहिले नाही. मग सगळे चपातीवर झाप आहे का नाही. आता सगळे साधू गेले. म्हणले मग महाराज तुम्ही जे आम्हाला सांगायला लागले की अशा संताचं अनुकरण करावं, अशा संताच्या जवळ जावं, न पाचारता जावं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने जवळी
पाचारिता जावे तुका म्हणे वचन आहेत ज्या वचनामुळे आमचं जन्ममरण दुःख निवृत्त होणार आहे. आम्ही कोण आहोत या मूळ बोधावर आम्ही आरूढ होणार आहोत. रज्जू सर्पाच्या दृष्टीनं भासलेलं सगळं जगत नष्ट होऊन आम्ही मूळ पदावर भासलेलं आहे या बोधावर आरूढ होऊ. जगात फक्त एकच वस्तू